वाट एवढी पहा की तिला यावं लागेल आणि प्रेम एवढं करा की तिला स्वीकारावं लागेल. पण खरं प्रेम कधीच कुणावर बळजबरी करत नाही. ते फक्त शांतपणे वाट पाहत राहतं. तिच्या प्रत्येक आनंदात स्वतःचा आनंद शोधत राहतं. कधीतरी ती परत येईल या आशेवर मन हजारदा तुटलं तरी तिच्यासाठी धडधडत राहतं. कारण प्रेम मिळणं महत्त्वाचं नसतं, तर शेवटपर्यंत प्रेम जपणं महत्त्वाचं असतं. आणि जर ती कधी परत आली नाही तरी तिच्या आठवणींवर प्रेम करत राहणं, यालाच खरं प्रेम म्हणतात. नातं एवढंही संपू नये की कसा आहेस हे विचारण्याचाही हक्क उरू नये. कोणी एवढंही दूर जाऊ नये की एकेकाळी दिवसभर बोलणारे आपण आज एकमेकांसाठी पूर्णपणे अनोळखी व्हावं. इतकंही कोणी बदलू नये की मनात काळजी तर असावी पण ती व्यक्त करण्याचा अधिकार नसावा. एवढंही कोणी कोणाला परक करू नये की मनातला जिव्हाळा हरवून जावा, डोळ्यातल्या आठवणी विरून जाव्यात आणि माणुसकीचाही शेवट व्हावा. कारण नाती तुटली तर चालतील, पण मनातला आदर आणि जिव्हाळा कधीच मरू नये. आठवण येणं, आठवण काढणं आणि आठवणीत जगणं या तीनही गोष्टी वेगवेगळ्या असतात. आठवण त्यालाच येते जो मनापासून प्रेम करतो. आठवण तोच काढतो ज्याच्यासाठी ती व्यक्ती खास असते. आणि आठवणीत तोच जगतो ज्यानं त्या व्यक्तीत स्वतःचं जग पाहिलेलं असतं. काही लोक आयुष्यातून निघून जातात पण मनातून कधीच जात नाहीत. कारण प्रेम संपलं तरी आठवणी कधीच संपत नाहीत. आणि काही आठवणी अशा असतात ज्या प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख बनून राहतात. कारण हृदयाच्या सर्वात जवळची व्यक्तीच बहुतेक वेळा नशिबात नसते.